रवी हासे आणि स्ट्रायकर एंडकडे आपल्याला आयकॉन अनिकेत काळे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर पहिल्या ओव्हरसाठी आयकॉन विशाल निघोट यांच्या हातामध्ये पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय. फिल्डर उभे आहेत तिकडे. एकदा मात्र परिपूर्ण केली जाईल आणि धावफलकाला सुरुवात होत असताना आपल्याला निश्चित रूपाने पाहायला मिळेल. एका बाजूला संघ गणेशदादा डुमरे युवा मंच आहे, तर दुसऱ्या बाजूला साई स्वामी यश एंटरप्राइजेस. या दोन संघांमध्ये कॉलबॅक मधले एक महत्त्वपूर्ण मॅच सुरू आहे, कारण दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे गणेशदादा डुमरे युवा मंच या संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. साई स्वामी यश एंटरप्राइजेस या संघाचा विचार जर केला तरी अगोदर एक सामना ते जिंकलेले आहेत. फुलर लेंथवरचा बॉल मनगटाच्या साह्याने बॉलला फक्त दिशा दिली आहे. फिल्डर येत आहेत, बॉल अडवत आहेत, तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे आणि धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावर 2 धावा आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. अनिकेत काळे गंगापूरचे सुपरस्टार खेळाडू आहेत आणि भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. यावरची जर बघितलं तर अनेक स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून खेळत असताना अनेक मैदानं गाजवली आहेत अनिकेत काळे यांनी. यावेळेचा बॉल हवेत खेळलेला आहे. फिल्डर मात्र थोडेसे दूरवर आहेत. बॉलला जज करतायत. आसिफ खतीब मिडॉन वरून गेले धावत आणि पकडला एक जबरदस्त झेल. पहिला फलंदाज अनिकेत काळे यांच्या रूपामध्ये होतोय बाद. पहिला मोठा हादरा विशाल निघोट आयकॉनला माघारी पाठवतायत. अनिकेत काळे आउट. बॅक टू द डक आउट. तर अकिब बेपारी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल होत आहेत. अनिकेत काळे बाजून परतलेले आहेत. कौतुक करावं लागेल विशाल निघोट यांचं. पहिल्याच ओव्हरमध्ये एक मोठा धक्का दिलाय. फुल टॉस बॉल बॅटवर प्रॉपर आलेला नाहीये. कव्हर पॉइंट वरून फिल्डर आले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि निर्णय तर योग्य होता, परंतु डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. एक सिंगल मात्र तिकडे परिपूर्ण करण्यात आली आणि धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकावर आपण बघू शकतो 3 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. आता लढावं लागेल ते म्हणजे रवी हासे आणि अकिब बेपारी यांना. अकिब बेपारी यांना संधी मिळाली आहे. आज त्या संधीचं सोनं त्यांनाही करावं लागेल. समोर जर पाहिलं तर विशाल निघोटचं आव्हान आहे. बॅट बेकात फिरवली आहे. बॅट अगोदरच आली. टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील वळण घेत सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने निर्धावच्या स्वरूपामध्ये गेलाय. विशाल निघोट यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी मनसरचे हे सुपरस्टार खेळाडू आज फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत वर्षामध्ये प्रचंड मागणी असलेले विशाल पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. तर त्यांच्या विरुद्ध रवी हासे. स्ट्रायकर एंडकडे धावफलकावर 3 धावा. समोर खेळलेला आहे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये एक सुंदर दर्शनीय फटका. बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करेल. जाईल बाउंड्री लाईन पार. येतोय चौकार. सन्माननीय अभिराज नानासाहेब वाघ या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आज आवर्जून आपला अमूल्य वेळ त्या स्पर्धेच्या निमित्ताने देत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने. तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या ओव्हर नंतर 7 धावा धावफलकावर बॉलिंगसाठी अशफाक लाला यांच्या हातामध्ये षटक क्रमांक 2 टाकण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. पहिला सामना साई स्वामी यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घुलेवाडी नांदुरी धुमाला संघाने जिंकला, त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स निश्चित रूपाने थोडासा वाढलेला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर मित्रांनो आपण बघितलं ना तर दुसऱ्या बाजूला एक संघ गणेशदादा डुमरे युवा मंचचा, जो संघ मैदानाच्या आतमध्ये निश्चितच लढाई करण्यासाठी उतरलेला आहे आणि प्रत्येकाला लढायचंच आहे, कारण ही स्पर्धा मानाची आहे, जिंकायचं आहे या स्पर्धेला. यावेळेस बॉल हवेत आहे. फुल टॉस मिळाला.
आणि आकिब बेपारी यांनी या बॉलला फेकून दिलंय सरळ बाउंड्री लाईन पार. येतोय एक तगडा प्रहार, षटकार. फुलटॉस चेंडू मिळाला होता आणि फुलटॉस चेंडू तुम्ही आकिब सारख्या तगड्या फलंदाजाला फुलटॉस देऊ शकत नाही, कारण आकिब जर फुलटॉस त्याला तुम्ही टाकत राहिले तर आयोजक कमिटीचा तोटा आहे, कारण बॉल तो खूप लांबला मारेल. आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. धावफलकावर धावसंख्या 13 आकड्यावर जाताना आपल्याला पाहायला मिळते. जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावचा एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे आपण पाहत असतो. आणि T20 क्रिकेट क्लब बेल्हे आपल्या गावासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट तो खेळत आलेला आहे. परत एकदा समोर उडवलंय बॉलला आणि पाठवून दिलंय बाउंड्री लाईन पार. लागोपाठचा दुसरा षटकार आकिब बेपारी यांच्या बॅटमधून. मनोज ग्रुपचे सन्माननीय निलेश अभंग साहेबांच्या वतीने जर लागोपाठचा तिसरा षटकार आला तर 201 रुपयांचा पुरस्कार आकिब बेपारी यांना दिला जाईल. यावेळेस प्रयत्न तर केला होता. स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय. फिल्डर मिड विकेट वरून वाऱ्याच्या वेगात येत आहेत. एक धाव आली आहे. दुसरीचाही प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि बघता बघता 2 धावा इकडे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. विजय खिलारी यांना आपण बघू शकतो मिड विकेट मध्ये. या अगोदरच्या सामन्यात मानव काटे आणि विजय खिलारी खूप चांगली बॅटिंग करताना बघायला मिळाले. मोठे टार्गेट होतं, 90 पेक्षा अधिकच्या धावा बनवायच्या होत्या आणि त्या धाव्यांचा पाठलाग करत असताना विशाल निगुड लवकर बाद झाले असले, परंतु या 2 फलंदाजांनी संघाला विजयापर्यंत नेलं होतं, विजय मिळवून दिला होता. क्लीन बोल्ड अशफाक लाला, भाई तू बेल्ले का है लेकिन हम भी कुरन के. विकेट मिळवली आहे. फलंदाज इथे बाजून परतताना आपल्याला पाहायला मिळतील. ईट का जवाब पत्थर से, आणि तेच इकडे सांगतायत अशफाक लाला मिळवतायत विकेट. खूप चांगला बॉल, अनप्लेबल डिलिव्हरी आपल्याला तिकडे बघायला मिळाली. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये विविध अँगलने आपल्याला ही दृश्य दाखवली जात आहेत. म्हणजे आकिब बेपारी यांनी अष्टा दाखवल्या आणि अशफाक लालाने त्या वाकवल्या. विकेटचं पतन झालं. अजून एक फलंदाज बाजून परतलेला आहे. दुसरा धक्का ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला निश्चित रूपाने या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाजी करण्याकरिता नवीन फलंदाज अभि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ऍज अ आयडॉल म्हणून तेही खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय संतोष हासे उर्फ अप्पा पापडी साहेबांचं सुद्धा आगमन या ठिकाणी होतंय. मनापासून स्वागत आहे. अभि पुंडे स्ट्रायकर एंडकडे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. वाह, कमालीचा स्ट्रोक, कडक बेधडक बॉल, मात्र सरळ बाउंड्री लाईन पार. अभिषेक पुंडे यांच्या बॅटमधून एक शानदार चौकार. खूप चांगला स्ट्रोक बघायला मिळाला. ऑफस्टम्पच्या बाहेर होता, बॅट टाकली फक्त त्यावर. माहिती होतं की एक्स्ट्रा कव्हर मध्ये नाहीये कोणी, आणि तिकडे एक चांगला स्ट्रोक येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अशफाक लाला जरी त्यांच्या विरुद्ध मोठे फटके आले असले, परंतु मोठी विकेट देखील त्यांनी मिळवलेली आहे. परंतु अभि आल्याबरोबर चौकारही खेळतायत. परत एकदा विकेट. या वेळेचा बॉल देखील समोरच्या दिशेने उडवलाय. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील थोरंदळेचे अभिषेक शिवाजी पुंडे मैदानात आलेत आणि आक्रमण करतायत. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हर संपतायत आणि 2 ओव्हर नंतर 31 धावा 2 खेळाडू बाद आहे. वैभवी दूध संकलन केंद्र करहे आणि टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट
ठीक 2 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे, याची नोंद घ्या. दोन्ही टीमचे जर प्रतिनिधी आलेले असतील, संघ मालक आलेले असतील, कर्णधार जर आलेले असतील तर आपण त्याची दखल घ्या. आपल्या खेळाडूंना एकत्र करा. वैभवी दूध संकलन केंद्र करे आणि त्यांच्या विरुद्ध टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट. 2 ओव्हर संपल्यात. 31 धावा. अशफाक लाला यांच्यावर मध्ये थोड्याशा धावा आलेल्या आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये बॉल चाललाय. फिल्डर येत आहेत विजय खिलारी. तोपर्यंत एक सिंगल मात्र परिपूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होताना देखील आपल्याला पाहायला मिळणार नाही. अभिषेक पुंडे आता स्ट्रायकर एंडकडे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आम्ही SJ टायगर आंबेगाव या संघामध्ये देखील अनेक वेळा अभिषेक पुंडे यांना पाहिलं. श्रीतेज 11 सरोली पुणे या संघामध्ये देखील व्यावसायिक क्रिकेट खूप चांगले ते खेळलेले आहेत. परंतु आता एकाच तालुक्यातील 2 खेळाडू, एकमेकांच्या सोबत खेळणारे 2 खेळाडू आज संगमनेरमध्ये एकमेकांच्या आमने सामने उभे आहेत. विशालच्या विरुद्ध अभिषेक. यावेळेचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. विशालच्या हाताला बॉलने स्पर्श केला होता. प्रयत्न तर चांगला करण्यात आला होता. रिॲक्शन टाइम फार कमी होता आणि प्रयत्न देखील खूप चांगला बघायला मिळाला. एक सिंगल पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकामध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या 33 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. मागच्या ओव्हरमध्ये विशाल निघोटने फक्त 7 धावा दिल्या होत्या आणि एक महत्वाची विकेट अनिकेत काळेची त्याने मिळवली होती. मागच्या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा आल्या जरूर, परंतु पुरुष एकदा त्या धावा रोखण्यासाठी विशाल निघोट यांना पाचारण करण्यात आलंय. आपल्या गोलंदाजीतून व्हेरिएशन तेही दाखवत आहेत, मिश्रण दाखवत आहेत गोलंदाजीमध्ये आणि ते आवश्यक आहे. आज प्रत्येक खेळाडूला इथे चांगली कामगिरी करावी लागेल कारण आता स्पर्धा अंतिम टप्प्याकडे आलेली आहे. म्हणजे या अगोदर तुम्हाला संधी होती, तुम्ही जर या अगोदर पराभूत झाले तर तुम्हाला कॉलबॅकला संधी होती, परंतु कॉलबॅक मध्ये जर तुम्ही पराभूत झाले तर तुम्हाला परत संधी नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला खूप चांगला खेळ करावाच लागेल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर लॉंग ऑन मध्ये आहेत, बॉलला अडवत आहेत. कॉलबॅक म्हणजे तुम्हाला कमबॅक करण्याची संधी असते कॉलबॅक मध्ये आणि आज कॉलबॅक मधून कोण कमबॅक करणार? आज कॉलबॅक मधून एक संघ सुपर 8 ला जाणार, ते लगेचच आज खेळतील. उद्या देखील कॉलबॅक मध्ये सकाळच्या सत्रामध्ये 3 संघ येणार, त्यातून एक संघ सुपर 8 ला जाणार, ते लगेचच उद्या संध्याकाळी सुपर 8 खेळतील आणि मग त्यानंतर आपल्याला या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये जाणारे संघ मिळतील आणि या स्पर्धेची मेगा फायनल आपल्याला 13 तारखेला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगचं 12वं वर्ष कोणाच्या नावावर तेही आपल्याला पाहायचं. यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता. मानव काटे वाऱ्याच्या वेगात येतात. धाव मात्र मिळणार नाही. हा चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावर आलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत विशाल निघोट यांनी. या ओव्हरमध्ये देखील आपण बघितलं तर 5 चेंडू टाकलेत, फक्त 3 धावा दिल्या. विकेट जरी मिळाल्या नसल्या परंतु इकॉनॉमी खूप चांगली बघायला मिळाली विशाल निघोट यांची आणि सातत्याने संगमनेरमध्ये अनेक स्पर्धा, मला तरी वाटतं की अशी कोणती स्पर्धा नाही की तिथे विशाल निघोट ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळालेले नाहीयेत. म्हणजे प्रचंड मागणी त्यांना असते. यावेळेस अपील तर जोरदार झाली आहे आणि इकडे अभिषेक पुंडे यांना देखील परतावं लागेल. अजून एक मोठा धक्का फलंदाजी करणाऱ्या संघाला. विशाल निघोट यांच्या विकेटच्या पुस्तकामध्ये अजून एक विकेटची नोंद केली जाणार आहे. अभिषेक पुंडे बाद होत आहेत. हा 3रा धक्का गणेश दादा डुमरे युवा मंच या टीमला. तीन ओव्हर नंतर 34 धावा. तीन ओव्हर संपलेले आहेत आणि 3 ओव्हर नंतर 34 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. बॅटिंग करण्याकरिता जर पाहिलं तर सागर गोंदके अकोले बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. अकोल्यातील एक बहुगुणी खेळाडू, अकोल्यातील एक हरवणारी खेळाडू, अकोल्याचे एक प्रतिभाशाली खेळाडू आहेत. परंतु आज संगमनेरमध्ये स्वतःला सिद्ध करावंच लागेल. तुम्हाला संधी मिळाली आहे या स्पर्धेमध्ये तर मग तुम्ही स्वतःला सिद्ध करा. ही स्पर्धा तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करणार आहे. बशीर शेख येत आहेत बॉलिंगला. यावेळेचा बॉल हवेत आणि तिकडे काय घडलंय? यावेळेस झेल निसटला. डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न केला गेलाय. तेजस दिघे बॉल अडवतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. पण झेल तुम्हाला पकडावेच लागणार आहेत. चुका टाळणं फार गरजेचं आहे कारण या अगोदर तुम्ही ज्या चुका केल्यात ना त्या चुका सुधारवण्याची तुम्हाला कॉलबॅक मध्ये संधी असते. या अगोदर आपण कुठे चुकलो
ते मात्र आज सुधारून तुम्हाला खेळायचं आहे आणि हे दाखवायचं आहे की अगोदर चुकलो परंतु त्या चुकातून शिकलो आणि त्यानंतर मग आम्ही सुपर 8 मध्ये आलो. हे देखील दाखवण्याची तुम्हाला संधी आहे. यावेळेस देखील लॉंगॉन मध्ये बॉल खेळला आहे. फिल्डर तिकडे आसिफ खतीब आहेत. बॉलला अडवतील तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. आमच्यासोबत सौरभांना कडलक गुणलेखकाची अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहेत. अचूक काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आदरणीय प्रदीपजी हासे साहेब आज आवर्जून गणेशजी डाके साहेब देखील उपस्थित आहेत. या सर्वांचं स्वागत. अभिषेकजी घोलप साहेब देखील उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. 4 धावा इकडे प्राप्त केल्या जात आहेत. एक दर्जेदार स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईन पार. सागर गोंदके यांच्या बॅटमधून येतोय चौकार. चौकाराने धावा 41. खर तर आज आमच्या सोबत श्रेयस देखील जोडले गेलेले आहेत tenniscricket.in च्या माध्यमातून. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग पूर्ण कव्हर केली आमच्या श्रेयस यांनी आणि ते लगेचच तिथून संगमनेरमध्ये दाखल झाले. यावेळेस चांगला स्ट्रोक स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर मात्र तिकडे बॉल अडवण्याच्या प्रयत्नात आहेत. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला अडवले देखील. तोपर्यंत 2 धावा इकडे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळेल. 43 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. बशीर शेख विरुद्ध सागर गोंदके. यावेळेस पायात टाकलेला बॉल त्याला मनगटाच्या साह्याने फक्त दिशा दिली आहे. यावेळेस मनगटाची ताकद दाखवली आहे सागर गोंदके यांनी. मनगटातली ताकद आणि त्यावर मात्र एक षटकार देखील आलेला आहे. बशीरच्या विरुद्ध हा षटकार आलेला आहे. शफल लाईन मध्ये आले होते. बशीर शेख यांचा चेंडू देखील खराब नव्हता. चेंडू चांगलाच होता परंतु त्यावर स्ट्रोक मात्र खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करण्यात आला. बॉल मात्र सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. हवाई सफर घडवली बॉलला आणि 6 धावा तिकडे अर्जित केल्या गेलेल्या आहेत. धावफलकावर धावा 49. चौथं षटक अंतिम टप्प्यामध्ये. बॉलिंग साठी बशीर. स्ट्रायकर एंड कडे सागर गोंदके. परत एकदा बिग हिट परंतु मागे फिल्डर. वाह, टेकन व्हेरी गुड कॅच. विजय खिलारी त्या ठिकाणी होते आणि एक अप्रतिम झेल पकडलाय. ब्रिलियंट कॉट. फलंदाज सागर गोंदके यांचा खेळ संपतोय. विकेट आली आहे. खेळाडू बाद. अजून एका विकेटचं बदल झालंय. 4 ओव्हर नंतर धावा 49. 4 खेळाडू झालेले आहेत बाद आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळणार आहेत. बॅटिंग साठी हंगेवाडीचे विजय सांगळे बॅटिंग साठी दाखल होत आहेत. तर दुसऱ्या बाजूला रवी हासे, आदरणीय वैभव शेठ अभंग साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. शिवसेना शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचं आगमन, साहेबांचं स्वागत. संघटक माजी शहर प्रमुख बॉलिंग साठी जर पाहिलं तर विजय खिलारी, स्ट्रायकर एंड कडे जर पाहिलं तर रवी हासे आणि बॅटिंग साठी विजय सांगळे. पाहुयात मॅच महत्वाची आहे. कॉलबॅकची ही लढत. चला वेळ देखील वाचूयात आपण. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग. आपल्या सर्वांचं आवडतं नेतृत्व. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक आदर्श नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. महाराष्ट्राच्या राजकारणातील राजहंस व्यक्तिमत्व आणि विशेष म्हणजे आभाळा एवढं कर्तृत्व असताना देखील कणभर सुद्धा अहंकार नसलेलं नेतृत्व म्हणून बाळासाहेब थोरात साहेबांकडे पाहिलं जातं. आणि आज साहेबांच्याच वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आपल्याला सातत्याने बघायला मिळालेलं आहे. आज 12व्या वर्षामध्ये तब्बल 1 तप या स्पर्धेने पूर्ण केलाय आणि आज स्पर्धा 4थ्या दिवसात आली आहे. आखूड टप्प्याचा बॉल. स्वतः विजय अडवतायत बॉलला. धाव इथे मिळणार नाही. हा चेंडू मात्र निर्धाव आलेला आहे. धावफलकावर धावा स्थिर आहेत. 49 धावा. 5व्या ओव्हरचा खेळ सुरू झालेला आहे.
कॉलबॅक मध्ये आल्यानंतर निश्चितच प्रत्येक संघ मालकाची देखील धडधड वाढत असते. आता काय होणार, आपण जिंकणार, आपण पराभूत होणार का, की आपण या स्पर्धेच्या बाहेर जाणार, प्रत्येकाला चिंता असते. यावेळी चांगला स्ट्रोक रवी हासे यांच्या बॅट मधून, बॉल मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करतोय आणि जातोय सीमारेषेच्या पार, येतोय षटकार. विकास कांचन देशमुख यांच्या वतीने रवी हासे यांच्या सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं प्राइज आहे. आणि अभिषेक घोलप यांच्या वतीने देखील लागोपाठच्या 3 षटकारांसाठी रवी हासे यांना 500 रुपयांचा विशेष पुरस्कार. आणि गणेश हासे यांच्या वतीने सुद्धा 3 लागोपाठच्या षटकारांसाठी 500 रुपयांचा पुरस्कार. एकूण 1500 रुपयांचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. धावा फलकावर धावा 55. बॉलिंगसाठी विजय. खरा बॉल आणि त्यावर आक्रमण करण्यात आलंय. नो बॉल आणि त्यावर हा षटकार लागोपाठचा दुसरा आलाय. अजून एक जर आला तर 1500 रुपयांचं पारितोषिक प्राप्त केलं जाणार आहे आणि ते रोख स्वरूपामध्ये दिले जाईल. आणि तिसरा आला तर 1500 रुपये मिळणार आहेत. 2 लागोपाठचे षटकार आणि संधी आहे, कारण पुढचा चेंडू फ्री हिट आहे. फ्री हिट वर जर बिग हिट केला तर 1500 मिळतील. पाहूयात विजय खिल्लारी. बॉल हवे स्क्वेअर लेग मध्ये आणि क्षेत्ररक्षक फक्त बॉलला पाहत राहिले आणि 1500 रुपयांचं पारितोषिक रवी हासे या ठिकाणी प्राप्त करतात. लागोपाठचे 3 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेले आहेत. 1500 रुपये आता जमा केले जातील आणि रोख स्वरूपामध्ये त्यांना दिले जातील. आणि गावकऱ्यांनीच बक्षीस लावलं होतं, सगळे राजापूरचे बक्षीस जाते. अजून एक जर मारला तर प्रदीप हासे साहेबांच्या वतीने 500 रुपये. 2000 ची नोट देता येईल जरा व्यवस्थित. यावेळेस प्रयत्न जर केला गेला होता. फिल्डर येत आहेत बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल मात्र परिपूर्ण करण्यात येईल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या 69 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 5व्या ओव्हरचा खेळ आपण बघू शकतो. मैदानाच्या आतमध्ये अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. या ओव्हरमध्ये धावा आल्या, तुम्ही जर बघितलं तर 4 चेंडूंमध्ये 20 धावा आल्या. गोलंदाजी करणाऱ्या संघाला निश्चितच इथे या मॅचला जर जिंकायचं तर मग प्रयत्न अधिकचे करायचे, कारण त्यांना एक वेगळी संधी मिळालेली आहे. या अगोदर जिंकलेत ते. विजय सांगडे बॅटर वेगात फिरवली आहे, कनेक्शन झालेलं नाहीये बॅट आणि बॉल मध्ये. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. डॉट बॉल आलेला आहे. धावसंख्या 69. रवी हासे सलामीला आलेत आणि खूप चांगली बॅटिंग करतायत. 13 चेंडूंमध्ये 29 बनवल्या. म्हणजे एका बाजूने फलंदाज हजेरी लावण्याचं काम करत होते, परंतु रवी हासे दुसऱ्या बाजूने संघाचा किल्ला लढवत होते. म्हणजे संघाचे नाव डुबत होती, परंतु रवी हासे यांनी नाव डुबू दिलेले नाही. अजून चांगली बॅटिंग करतायत. धावफलकावर धावा 69. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर बॉलर तयार आहेत. चांगला स्ट्रोक यावेळेस. पाच ओव्हर नंतर 75 धावा आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज बशीर शेख यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. शेवटचे 6 बॉल पहिल्या डावातले. स्ट्रोक तर चांगला खेळलाय. मिड विकेट मध्ये बॉल चाललाय. फिल्डर येथील मिड विकेट वरून तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, परंतु दुसरी धाव मिळणार नाही. परतावं लागेल विजय सांगळे यांना. धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. अजून एक 5वा खेळाडू बाजून परततो. अजून 2 षटकार जर या ओव्हर मध्ये आले
तर 201 रुपयांचं पारितोषिक निलेश अभंग यांच्या वतीने दिलं जाईल रवी हासे यांच्यासाठी. आणि आता बॅटिंग करण्यासाठी येत आहेत प्रवीण नाईकवाडी. बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. या मैदानावर खूप चांगलं क्रिकेट, खूप चांगली बॅटिंग, खूप चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला प्रवीण नाईकवाडीचं पाहायला मिळत असतं. आणि ते चालेत बॅटिंग करण्याकरिता. यानंतरच्या दोन्ही टीम्स रिपोर्टिंग करायची आपल्याला 2 वाजता. उडवलाय बॉल समोरच्या दिशेने. रवी हासे आज थांबायला तयार नाहीयेत आणि त्यांच्या बॅट मधून अजून एक टोले जंग तडाखा. बॉल बाउंड्री लाईन पार. षटकार. अजून एक षटकार जर आला तर निलेश अभंग यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. या अगोदर 1,500 रुपयांची कमाई तर झालेलीच आहे. परत एकदा उडवलाय बॉल आणि यावेळेस देखील बॉल सरळ आउट ऑफ द पार्क. रवी हासे आणि रवी हासे अनस्टॉपेबल. म्हणजे म्हणतात ना की संघ अडचणीमध्ये असताना जो लढतो तो खरा योद्धा असतो. आणि आज योद्ध्यासारखी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रवी हासे करताना पाहायला मिळालेलं. 200 रुपयांचं पारितोषिक निलेश अभंग साहेबांच्या वतीने मिळालं. धावफलकावर धावसंख्या 88 धावा. आणि तिसरा षटकार जर लागोपाठचा आला चांगला बॉल होता यावेळेस. फुलर लेंथवर पायात टाकलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. बशीर शेख पुढे राखण करतात 2 षटकार आल्यानंतर. आणि ते गरजेचं आहे. आज प्रत्येक खेळाडूला इकडे चांगल्या पद्धतीने खेळ करावा लागणार. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर धावेंचा पाठलाग केलेला आहे साई स्वामी यशो एंटरप्राइजेस, कोल्हेवाडी, घुल्लेवाडी, नांदुरी, दुमालाने. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध एक चांगल्या टोटलकडे जावं लागेल तुम्हाला. कारण पहिल्या डावामध्ये जर तुम्ही चांगली टोटल उभी केली तर दुसऱ्या डावामध्ये निश्चितच तुम्हाला गोलंदाज देखील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात. आत्मविश्वास राहतो. शॉर्ट बॉलचा वापर, बॉलला स्क्वेअर लेग कडे पाठवलं, सीमारेषेच्या पार चौकार येतोय. 46 धाब्यांवर नाबाद फलंदाजी करतायत रवी हासे. 46 धाबा बनवल्यात त्यांनी आणि 17 चेंडूंमध्ये 46 बनवलेले आहेत. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला पाहावं लागेल. अर्धशतक या ठिकाणी ते पूर्ण करतायत का ते देखील पाहणं निश्चितच गरजेचं ठरेल. एक महत्वपूर्ण मॅच मध्ये अर्धशतकीय कामगिरी होते का. पाच षटकार आणि 2 चौकार या 46 धावसंख्येमध्ये त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. शेवटचा चेंडू या पहिल्या डावामध्ये पाहूयात किती धावेपर्यंत मजल मारली जाणार आहे. बशीर शेख बॉलिंग साठी तयार होत आहेत. 92 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. 92 रन्स ऑन बोर्ड. आणि यस अर्धशतक पूर्ण केलं रवी हासे यांनी. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे त्यांच्यासाठी. महत्वाची मॅच होती. लागोपाठचे फलंदाज माघारी गेले होते आणि मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये संघासाठी धावून आले. खूप चांगली बॅटिंग केली आणि रवी हासे यांनी अर्धशतक कंप्लीट केलंय. जोरदार टाळ्या तर निश्चित त्यांच्यासाठी होणं गरजेचं आहे. 19 बॉल 52 धावा 6 षटकार आणि त्यामध्ये 2 चौकार. 1700 रुपयांचं पारितोषिक त्यांना या ठिकाणी दिलं जाईल. या मॅच नंतर चांगला खेळ बघायला मिळाला. चला आता फिल्डिंग लावून घ्या लगेच. गणेश दादा डुमरे युवा मंच या टीमला आमची विनंती असणार आहे आपण ताबडतोब फिल्डिंग लावा. साइड ओव्हर समृद्धी इन्फ्रा गणेश दादा डुमरे युवा मंच, गुंजाळवाडी खामोंडे, नवनाथ पानसरे, गणेश दादा डुमरे, शुभम पावसे यांची टीम. तर दुसऱ्या बाजूला विनोद पानसरे, शुभम खवडे, तेजस दिघे यांचा संघ आपल्याला दुसऱ्या बाजूला खेळताना पाहायला मिळतोय. चला विनंती असणार आहे ताबडतोब फिल्डिंग गणेश दादा डुमरे युवा मंच टीम आपण लावून घ्या. ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. पंचांचे कौतुक करावं लागेल. वैभवजी कातोरे सर, किरण बिडलान सर आणि अमन शर्मा सर खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला बघायला मिळते.
चला फलंदाज आणि बॉल द्यायचा आतमध्ये. पंचांना बॉल द्या. तर 36 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 99 धाव्यांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. एक मोठं टार्गेट खरं तर इकडे आपल्याला बघायला मिळतंय. बॅटिंगसाठी विशाल निघोट आणि त्यांच्या जोडीला तेजस दिघे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. तर पहिल्या वर करिता अनिकेत काळे गंगापूर आपल्याला बॉलिंगसाठी पाहायला मिळतील. पहिला बॉल विशाल साठी. पहिलाच बॉल हवेत खेळलाय. फटका थोडासा मिस टाइम आहे. ओ हो सागर गोंदके यांनी प्रयत्न तर खूप चांगले केले होते. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. उलट धावत जात झेल पकडणं तितकं सोपं नाही, परंतु प्रयत्न खूप चांगला सागर गोंदके यांच्या माध्यमातून बघायला मिळाला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या. अनिकेत काळे हे नाव आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मात्र बरेचसे गाजलेलं आहे. जरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्याचे खेळाडू असले, परंतु आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील बरीचशी मागणी आहे. आम्ही महाबळेश्वरमध्ये पाहिलं होतं, अर्ध्या तोळ्या सोन्याची अंगठी अर्ध्या तोळ्याची त्यांना मिळाली होती 3 चेंडूंवर 3 षटकार ठोकल्यानंतर. आणि कालच आपण त्या बाबतीत उल्लेख देखील केला होता की राहुरीमध्ये एक मॅच होती, 113 बनवायच्या होत्या आणि 113 बनवत असताना एकटे अनिकेत काळे यांनी शतक ठोकलं आणि 113 धाव्यांचा पाठलागही त्यांनी पूर्ण केला होता. मागच्याच महिन्यातली ती गोष्ट आहे. त्यामुळे अंगठी होती. तीन धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. अनिकेत काळे यांच्या हातामध्ये पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात आलेली. आयकॉन टू आयकॉन पहिल्याच ओव्हरमध्ये हा संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय. टार्गेट तर मोठा आहे. 99 धाव्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्याकरिता. विशाल स्ट्रायकर इनकडे उडवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर मात्र बॉलला जज करतायत. ओ हो इथे काय घडलंय? विशाल निघोटचा झेल सुटलाय की सामना सुटलाय ती मात्र येणारी वेळ सांगून जाईल. यात मात्र कुठल्याही प्रकारची शंका नाही. झेल फार महत्वाचे असतात आणि झेल तुम्हाला पकडावेच लागणार आहेत. आणि विशेष म्हणजे कॉलबॅक मध्ये जर तुम्ही असं चुका करत राहिले तर तुम्हाला त्या स्पर्धेच्या बाहेरही जावं लागू शकतं. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडूला चुका सुधारून खेळण्याची गरज आहे. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. पकडो कॅचेस और जीतो मॅचेस, छोडो कॅचेस और गमाव मॅचेस. हे आपण सातत्याने ऐकत आलो आणि पाहत आलो. विशाल निघोटांना जीवदान मिळाले. पाहूया त्याचा उपद्रव काय असेल. ती येणारी वेळ निश्चितच सांगून जाणार आहे. फुलर लेंथवर टाकलेला बॉल मनगटाच्या साह्याने बळवलाय. अभिपुंडे येत आहेत बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. बघता बघता 2 धावा पूर्ण करण्यात येत आहेत आणि या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होईल. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते 5 आकड्यावर. 5 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. बॉलिंग करण्याकरिता अनिकेत पुन्हा एकदा तयार होतात. बॉल हवेत आणि परत एकदा सागर गोंदकेच. तिसरा झेल उडाला होता विशाल निघोटचा आणि तिसऱ्याही वेळेस सागर गोंदकेकडेच बॉल आला आणि यावेळेसचा बॉल देखील सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना जातोय सीमारेषेच्या पार. येतोय चौकार.
अनिकेत काळेचं कौतुक करावं लागेल. 3 संधी त्याने निर्माण केल्या होत्या या एकाच ओव्हरमध्ये विशाल निघोट यांना बाद करण्याच्या. परंतु फक्त चांगली गोलंदाजी करून चालणार नाही, तर तुम्हाला इकडे चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागणार. बॉलिंग करण्याकरिता पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर अनिकेत काळे बॉलिंगसाठी तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. तर स्ट्रायकर एंडकडे विशाल निघोट. 99चं टार्गेट आहे आणि या 99 धावा जर बनवायच्या तर मग रणनीत्या आखाव्या लागतील. त्या 99चं पाठलं करत असताना कशा पद्धतीने, म्हणजे तुम्ही जर 50 ओव्हरच्या मॅचेस बघितल्या तर 50 ओव्हरमध्ये ज्यावेळेस धावेंचा पाठलाग केला जातो त्यावेळेस एक वेगळी रणनीती असते. म्हणजे टार्गेट ठेवलं जातं की 5 ओव्हरमध्ये आपल्याला एवढ्या बनवायच्या, त्यानंतरच्या 5 ओव्हरमध्ये आपल्याला तेवढ्या बनवायच्या. अगदी त्या पद्धतीने रणनीती तुम्हाला इकडे दाखवावी लागेल. बॉल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट करत बॉलला खेळलं आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पार. षटकार आणि इकडे जर पाहिलं तर धावा फलकावर धावा 15 धावा धाव फलकावर. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. पायावर टाकलेला बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट. क्रिकेट मधला सगळ्यात झटपट फटका म्हणजेच फ्लिकचा स्ट्रोक असतो आणि तो अगदी झटपट खेळला. पायावर टाकल्यानंतर त्याला योग्य ती दिशा दाखवावी लागते. स्क्वर लेग, लॉंग लेग आणि मिड विकेट मध्ये फटका खेळला जातो. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. जेल सुटला आणि त्यानंतर मात्र विशाल निघोट कुठे थांबणार. अजून एक चौकार खेळतायत. रिव्हर्स अटेम्प्ट यावेळेस करण्यात आला होता. बॉल मात्र बाउंड्री लाईन क्लिअर करतोय आणि जातोय बाउंड्री लाईन पार. चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या ओव्हर नंतर 19 धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 19 झाल्यात. अजूनही जर बघितलं तर 30 चेंडू बाकी आहेत आणि या 30 चेंडूंमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता 80 धावांची. 30 चेंडूंमध्ये 80 धावा अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी बनवायच्यात आणि शक्य आहे. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं. तुम्ही जर प्रयत्न करत राहिले तर यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि मी नेहमी सांगतो की यश हे प्रयत्नांना चिटकलेलं असतं. तुम्ही जर प्रयत्न करत राहिले तर तुम्ही यशापर्यंत जाऊ शकता आणि तो प्रयत्न इकडे प्रत्येक खेळाडूला करावा लागेल. क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला लढावंच लागतं. क्रिकेटच्या मैदानावर शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल लावणं देखील तितकंच कठीण असतं आणि शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत लढावं लागतं आणि इकडे तोच प्रयत्न फलंदाजी करणाऱ्या संघाला करावा लागेल. गोलंदाजांना देखील या धावा रोखण्यासाठी लढावं लागणार आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये अकोल्याचे सागर गोंदके बॉलिंगसाठी येत आहेत. तर स्ट्रायकर एंडकडे इंजिनियर तेजस दिघे. बॅकफुटला गेले. स्ट्रोक चांगला खेळलेला आहे. बॅकफुट पंच करत असताना या बॉलला खेळलं. अभि पुंडेने प्रयत्न केले परंतु अभि पुंडे यांचे प्रयत्न पडतायत कमी आणि फलंदाज तेजस दिघे यांना मिळते 4 धावेंची हमी. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळेल. आता पुढे जाईल. धावफलकावर धावसंख्या 23 या आकड्यावर जात असताना 23 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळणार आहेत. त्या धावेंचा जर पाठलाग झाला आणि या सामन्यामध्ये जर साई स्वामी यश एंटरप्राइजेस संघ जिंकला तर मग कॉलबॅक मधून सुपर 8 मध्ये जाणारा तो पहिला संघ आपल्याला मिळेल या स्पर्धेतला. कारण या अगोदरचा सामना ते जिंकलेले आहेत आणि जर इथे गणेशदादा डुमरे युवा मंच संघ जिंकला तर मग देवा उद्योग समूह साकूर या संघासोबत अजून एक मॅच आपल्याला निश्चित रूपाने गणेशदादा डुमरे संघ खेळताना पाहायला मिळेल. परंतु पाहावं लागेल आता काय घडतंय. एक मोठं टार्गेट तर ठेवण्यात आलेलं आहे. 99 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. 99चं पाठलाग करत असताना सुरुवातही चांगली झाली. गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून थोड्याशा चुका झाल्या. रिव्हर्स करायला गेले, यशस्वी नाही आहे. हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजांचे कस लागणार, गोलंदाजांची कसोटी आहे. आपण या अगोदर देखील उल्लेख केला की कॉलबॅक मधून तुम्हाला कमबॅक करण्याची संधी आहे. त्यामुळे आज प्रत्येकाला कॉलबॅक मधून कमबॅक करायचं आहे. 3 संघांमधून एक संघ जाणार सुपर 8 ला. फुलर लेंथवर यावेळेस एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय. खाली क्षेत्र निवडलं आणि तिकडेच या बॉलला खेळलं. खाली इलाका वहा तेजस दिघे का धमाका. चौकार आलेला आहे. 4 रन्स. धावसंख्या मात्र या 4च्या मदतीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावा 27.
सागर गोंदकेच्या विरुद्ध तेजस. ऑफस्टमच्या बाहेर ठेवला, पंचांनी मात्र हात खोललेत. व्हाईट बॉलचा इशारा किरण बिडलांग सरांच्या माध्यमातून येतोय. खरं तर फेब्रुवारी महिना म्हटलं की मग HSC बोर्डाच्या परीक्षा असतात, 12वीच्या परीक्षा असतात आणि मला वाटतं आजपासून 12वीच्या परीक्षा देखील सुरू झालेल्या आहेत. यावेळेस चांगला स्ट्रोक खेळलाय तेजस दिघेचा. अजून एक अफलातून फटका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. विशाल निघोटला चांगली साथ देत आहेत तेजस दिघे आणि ते गरजेचं आहे. स्वतः संघनायक आहेत, स्वतः संघ मालक आहेत, त्यामुळे जबाबदारी त्यांच्यावर देखील मोठी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ते चांगली बॅटिंग करतात. षटकार त्यांच्या बॅटमधून येतोय. चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने आणि विशेष म्हणजे सरळ बॅटने खेळला होता. ओव्हर द बॉलर हेड, गोलंदाजाच्या डोक्यावरनं लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करत त्या बॉलला सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलं. आपण काल देखील उल्लेख केला, ज्यावेळेस ऑफ स्टंपवर ड्रायव्हिंग लेंथवर बॉल मिळतो त्यावेळेस कव्हर ड्राईव्ह किंवा ऑफ ड्राईव्ह केला जातो आणि इथे तसाच बॉल मिळाला. फॉलिंग स्वीप यावेळेस जागा मिळाली आणि त्याला मात्र पाठवून दिले बॉलला सीमारेषेच्या पार. 4 धावा, चौकार आलेला आहे. स्वप्नील भाऊ, तो लहान मुलगा ग्राउंड मध्ये आलेला आहे, थोडासा बाहेर घ्या त्याला. प्रवीण नाईकवाडी. तर धावफलकावर जाऊयात आपण. एकूण धावसंख्या 38 धावा धावफलकावर दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना सागर गोंदके यांच्यावर देखील थोडंसं दबाव आहे, कारण धावा आल्यात त्यांच्या विरुद्ध देखील. 5 चेंडूंमध्ये 19 धावा त्यांच्या विरुद्ध खर्च करण्यात आलेल्या आहेत. 99 जर रोखायच्या तर मग प्रयत्न तुम्हाला मित्रांनो करायचे आहेत. सहज जिंकता येणार नाही हा सामना. बॉलर तयार. ओहो, यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा बॉल, ब्रेटली बाउन्सरचा वापर इकडे करण्यात आलाय. निर्धाव चेंडूची सांगता ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हर संपलेल्या आहेत. शेवट चांगला केलाय सागर गोंदके यांनी. 2 ओव्हर नंतर धावा 38, कुठलाही फलंदाज बाद नाही. म्हणजे कंपॅरिझन जर आपण बघितलं तर या मॅच मध्ये ज्यावेळेस साईडवर गणेशदादा डुमरे युवा मंच हा संघ बॅटिंग करत होता त्यावेळेस 2 ओव्हर नंतर त्यांच्या 31 धावा होत्या आणि त्यांनी 2 फलंदाज गमावलेले होते. परंतु त्यांच्या तुलनेत 99 धावांचा पाठलाग करत असताना श्री स्वामी साई यश एंटरप्राइजेसची टीम ज्यावेळेस धावांचा पाठलाग करण्यासाठी आली, त्यांनी 2 ओव्हरमध्ये 38 बनवल्या. प्रतिकार करतायत, प्रत्युत्तर देत आहेत आणि विशेष म्हणजे जमेची बाजू आतापर्यंत त्यांची काय आहे की त्यांनी फलंदाज गमावलेला नाहीये. ही त्यांची जमेची बाजू आतापर्यंत राहिलेली आहे. 2 ओव्हर नंतर 38, शेवटचे बॉल 24 बाकी आहेत आणि 24 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी 61 धावांची गरज. 24 बॉल 61 रन. प्रयत्न करायचे, लढायचंय. म्हणतात ना, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि इकडे तेच प्रत्येक खेळाडूला करावं लागणार आहे. 2 ओव्हर नंतर 38 बनवलेल्या. तिसऱ्या ओव्हरला तो सुरुवात होते आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता पुढच्या एकदा अनिकेत काळे यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. खरं तर आजपासून 12वीच्या परीक्षा सुरू झाल्यात. इयत्ता 12वी हा शैक्षणिक प्रवासातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो, जो सगळ्यांच्या स्वप्नांना नवीन वाटा उपलब्ध करून देत असतो. आणि आज जर तुम्ही बघितलं तर 12वीच्या परीक्षेला देखील सुरुवात झालेली आहे. इयत्ता 12वीच्या परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आमच्या राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तिसऱ्या ओव्हरला या ठिकाणी सुरुवात होईल आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज अनिकेत काळे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. गंगापूरचे सुपरस्टार खेळाडू आहेत. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आज संघाला जर कॉलबॅक मधून सुपर 8 मध्ये न्यायचंय तर मग प्रत्येक खेळाडूला चांगलं खेळायचंच आहे. परंतु अनिकेत काळे बॅटिंग मध्ये प्रभाव टाकू शकलेले नाहीयेत, परंतु बॉलिंग मध्ये पाहावं लागेल काय करतात. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर मात्र सागर गोंदके आहेत मागे. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावा फलकावर धावा 39 आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. आता संघ मालकांचे देखील तुम्ही जर बघितलं ना तर चिंता वाढत चालली आहे. एका बाजूला विनोद पारसरे, शुभम कवडे, तेजस दिघे, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला बघायला मिळत आहेत नवनाथ पानसरे, गणेशदादा डुमरे, शुभम पावसे. कारण 3 संघांमधून एक संघ सुपर 8 ला जाणार आहे. त्यामुळे इथे संघर्ष फार मोठा आहे. कुठलाही फलंदाज बाद नाही. धावफलकावर धावा 39 बनवायच्या 99. बॉलिंग करण्याकरिता बॉलर अनिकेत काळे तयार होत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल चेंजेस केले जात आहेत. रणनी ते आखाव्या लागतील. ज्या मॅचला जर जिंकायचं, एखादी विकेट जर आली तर मग थोडासा दबाव टाकू शकता.
आणि त्या विकेटचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल, कारण विकेट मिळाल्यानंतर थोडासा दबाव प्रतिस्पर्धी संघावर टाकण्याची एक संधी तुम्हाला मिळते आणि विकेट मिळाल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाचाही आत्मविश्वास वाढतो. यावेळेस समोर उडवलाय बॉल, आपण चर्चा करत होतो विकेटची आणि यस ती विकेट आली आहे. तेजस दिघे यांना परतावं लागेल. रवी हासे यांनी पकडला झेल. फलंदाज तेजस दिघे यांचा संपतोय खेळ. पहिली विकेट, पहिला खेळाडू तंबूच्या आश्रयाला परत. पहिला फलंदाज तेजस दिघेच्या रूपामध्ये बाद झालाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळतील. बॅटिंग करण्याकरिता मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी अप्रतिम बॅटिंग केली होती तेच विजय खिलारी बॅटिंगसाठी आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळणार आहेत. म्हणजे संगमनेर तालुक्यातील एक प्रतिभाशाली खेळाडू आहेत विजय खिलारी. आज त्यांच्यावर देखील मोठी जबाबदारी. विशाल निघोट यांच्या जोडीला ते आता दाखल होत आहेत बॅटिंग करण्याकरिता. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अनिकेत काळे, ज्या विकेटची आपण चर्चा करत होतो ती विकेट आली आहे. आणि विकेट आली आहे, आता सामन्याचं चित्र बदलेल का ते पाहणं देखील निर्णायक आहे. पाहूयात काय घडेल. अनिकेत काळे तयार होत आहेत. समोर विजय खिलारी. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम संगमनेर तालुक्यातील अकोले तालुक्यातील खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ उभं करून देणारी स्पर्धा. पहिलाच बॉल, विध्वंसक विस्फोटक सुरुवात विजय खिलारी या ठिकाणी करतायत आणि या बॉलला सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवतायत. 6 धावेंसाठी षटकार. सन्माननीय वैभव अभंग साहेबांच्या वतीने लागोपाठचे 3 षटकार जर आले तर 500 रुपयांचं पारितोषिक विजय खिलारी यांच्यासाठी. मनोज ग्रुपचेच खेळाडू आहेत. सिंथेटिक बॉल सोबत खेळतात आणि मला वाटतं आज फायनल सुद्धा आहे. पहिल्याच बॉलवर षटकार आलेला आहे. अनिकेत काळेला आसमान दाखवले विजय खिलारीने. परत एकदा, परंतु यावेळेस रवी हासे यांना शोधलंय आणि विजय खिलारी यांना मात्र परतावं लागेल. अनिकेत काळे विकेट मिळवत आहेत. खेळाडू बाद. तर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळतील. मानव काटे बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. कोपरगावचे घर उडणारी खेळाडू आहेत. लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटचा खूप सारा अनुभव त्यांच्याकडे आहे. सहकार महर्षी चषक ही स्पर्धा देखील कित्येक वर्ष लेदर बॉल क्रिकेटची ती खेळत आलेले आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून देखील मोठा नावलौकिक मानव काटे यांनी कमावलेला आहे आणि कोपरगावमध्ये क्रिकेटची अकॅडमी सुद्धा चालवतात. लेदर बॉल क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांच्याकडे. सहकार महर्षी चषकामध्ये मागच्याच महिन्यामध्ये एक शतक देखील झळकावलं होतं. तेच मानव काटे बॅटिंगसाठी येत आहेत आणि मागच्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली होती. संघाला विजयापर्यंत घेऊन गेले होते मानव काटे. ओहो, क्लीन बोल्ड. मोठी विकेट इथे आलेली आहे आणि फलंदाज मानव काटे यांचा खेळ देखील इथे संपुष्टात आलाय. पहिल्याच बॉलवर शून्याचा चष्मा घालून मात्र त्यांना परतावं लागेल. इथे जर पाहिलं तर पहिलाच बॉल होता आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता निराश, हताश आणि हतबल होऊन आता मैदान सोडतील मानव काटे. काय घडलं होतं? बॅटची आतली कड, इनसाइड एज आणि त्यानंतर चेंडूने सरळ यष्ट्यांचा वेध घेतलेला आहे. विकेट आली आणि आता फलंदाजी करण्याकरिता आसिफ खतीब बॅटिंगसाठी दाखल होत आहेत.
पहिल्या 2 ओव्हरमध्ये 38 होत्या, परंतु अनिकेत काळे यांनी चांगलं पुनरागमन केलंय. या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केलेले, एक षटकार आला होता तरी देखील, आणि 3 विकेट आल्या त्या ओव्हरमध्ये. म्हणजे आतापर्यंत ज्या 3 विकेट ज्या गमावल्या त्या 3ही विकेट याच ओव्हरमध्ये आल्या. पहिल्या 2 ओव्हर नंतर 38 धावा झाल्या होत्या. त्यानंतर आपण चर्चा करत होतो विकेट आली पाहिजे, थोडासा दबाव निर्माण होईल, परंतु अनिकेत काळेने एका पाठोपाठ एक 3 फलंदाजांना माघारी पाठवलं. विजय खिलारी आले. विजय खिलारी यांनी आल्याबरोबर षटकार ठोकला. दुसऱ्या चेंडूवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्यांना देखील परतावं लागलं माघारी. तर हॅट्रिक बॉल स्ट्रायकर एंडकडे आसिफ खतीब. ऑफस्टम्पच्या बाहेर होता हा चेंडू, मात्र इकडे आपण बघू शकतो चांगल्या टप्प्यावर निर्धाव चेंडूची सांगता. 3 ओव्हर पूर्ण झालेल्या आहेत. या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या आणि 3 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत 45. 18 बॉलमध्ये 54 धावांची अजूनही गरज. 18 बॉल 54ची आवश्यकता. चौथ्या ओव्हरला सुरुवात होते आणि चौथं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सागर गोंदके, समोर विशाल निघोट. पहिलाच बॉल खूप चांगल्या टप्प्यावर, अपील जोरदार झाली आहे. हाफ ट्रॅकर होता, खूप टप्प्याचा बॉल अतिरिक्त बाउन्स प्राप्त केला, पुल करण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वी झालेले नाहीयेत. पहिला चेंडू डॉट, बॉलर तयार. चांगला स्ट्रोक यावेळेस देखील बघायला मिळालेला आहे. फिल्डर रवी हासे येत आहेत बॉलवर. आज रवी हासे अर्धशतक पहिल्या डावात बनवलं. क्षेत्ररक्षण करत असताना 2 महत्वाच्या विकेट अर्थात झेल त्यांच्याकडे आले होते, ते झेल देखील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कॅरी केले. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावसंख्या आपल्याला 46 या आकड्यावर जाताना बघायला मिळते. 3 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये बनवायच्या 99 धावा. साई स्वामी यश एंटरप्राइजेस, कोल्हेवाडी, घुलेवाडी, नांदुरी, दुमाला या संघाला या मॅचला जिंकण्यासाठी सागर गोंदके गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं तयार होत आहेत. तर समोर आसिफ खतीब. उडवलाय बॉल, आसिफच्या स्लॉट मध्ये मिळालाय आणि आसिफ खतीब यांनी बॉलला हवाई सफर घडवली, पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. खूप चांगला फटका पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. बॉल इनटू द स्लॉट आणि त्यानंतर आसिफ खतीबने पाठवला आउट ऑफ द प्लॉट. प्रेक्षकांच्या भेटीला षटकार प्राप्त केला जातोय. आज आसिफला देखील स्वतःला सिद्ध करावं लागेल. मॅच महत्वाची आहे, ऍज अ आयडॉल म्हणून त्याला घेतलेलं आहे. आपण देखील आपल्या संघासाठी काहीतरी देणं लागतो या उद्देशाने त्यालाही खेळावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला सागर गोंदकेच्या विरुद्ध भरपूर धावा आल्यात. 9 चेंडूंमध्ये 26 धावा आतापर्यंत सागर गोंदके यांनी खर्च केलेल्या आहेत. त्यांनाही कुठेतरी पुनरागमन करावं लागेल. पाहूयात काय घडतंय. शॉर्ट बॉलचा वापर, शुभम वाकचौरे बॉलच्या खाली आणि सागर गोंदके इथे विकेट मिळवताना पाहायला मिळालेत. हा चेंडू देखील चांगला नव्हता, हा चेंडू साधारणच होता. या चेंडूवर देखील मोठा फटका येऊ शकला असता, परंतु बॅटच्या अगदी वरच्या भागाला बॉल लागला, कनेक्शन प्रॉपर झालं नाही आणि शुभम वाकचौरे यांनी मात्र चूक केलेली नाही. फलंदाज आसिफ खतीब यांना देखील परतावं लागतंय. अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत.
फलंदाजी करण्यासाठी ओंकार जाधव बॅटिंगसाठी येत आहेत. एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत, इमर्जिंग प्लेअर म्हणून त्याच्याकडे देखील आपण पाहत असतो आणि तोच आता बॅटिंग करण्याकरिता येतोय. पोखरी हवेलीचे खेळाडू आहेत. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंगसाठी सागर गोंदके अकोले आपल्याला बॉलिंगसाठी पाहायला मिळतात. समीकरण बदलत चाललंय. आता या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही जर बघितलं तर 47 धाब्यांची गरज आहे. चेंडू 14 बाकी राहिलेले आहेत. 14 चेंडूंमध्ये 47 धाब्यांची आवश्यकता. कोण कुणावरती पडणार भारी याची झाली आहे जय्यत तयारी आणि पाहायचं आता कोण कुणावरती भारी पडणार. येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये त्याचं उत्तर आपल्याला निश्चितच मिळेल. सागर गोंदके बॉलिंग करण्याकरिता तयार होत आहेत. तर समोर ओंकार जाधव, आज त्यालाही सिद्ध करण्याची संधी निर्माण झाली आहे. शॉर्ट बॉलचा वापर पुल करण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण जर बघितलं तर यावेळेस थोडासा बाउन्सरचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि पुल करत असताना फलंदाज यस 1 फॉर द ओव्हर देण्यात आलाय. चेतावणी दिली आहे गोलंदाजाला, यानंतर तुम्ही असा चेंडू परत टाकू शकणार नाही. यानंतर जर तुम्ही असा चेंडू टाकला तर तुम्हाला दंडित करण्यात येईल. एका ओव्हरमध्ये एक बाउन्सर टाकण्याची मुभा आहे तुम्हाला आणि दुसरा बाउन्सर जर तुम्ही टाकला आणि तो जर आवाक्या बाहेर असला फलंदाजाच्या तर मग निश्चितच तिथे तुम्हाला दंडित केलं जातं. 53 4 खेळाडू बाद असताना सागर गोंदके बॉलिंगसाठी तयार आहेत. 13 बॉलमध्ये 46. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. विशाल निघोटच्या बॅटमधून एक शानदार दमदार सदाबहार मनमोहक फटका, चौकार. 12 चेंडू आणि 38 धाब्यांची अजूनही गरज. बारा चेंडू बाकी राहिलेत आणि 12 चेंडूंमध्ये पाहिजे धावा 38. बघूयात आता शेवटची 2 षटकं कशा पद्धतीने हाताळली जात आहेत, कुणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाते. मला वाटतं रवी हासे यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय, त्यांच्याच खांद्यावर विश्वास दाखवलाय. कारण 12 चेंडूंमध्ये 38ची गरज आहे. बॅटिंगमध्ये दमखम दाखवलाय, फिल्डिंगमध्ये दमखम दाखवलाय आणि आता बॉलिंगमध्ये रवी हासे कशा पद्धतीने बॉलिंग करतात ते पाहणं गरजेचं आहे. आज संघासाठी उपयुक्त धावा त्यांनी बनवल्या. सलामीला आले होते. सलामीला आल्यानंतर शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले आणि अर्धशतक बनवलं होतं पहिल्या डावामध्ये आणि त्यांच्याच जोरावर संघ मात्र 98 पर्यंत जाऊन दाखल झाला. आता 99चं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. 12-38 12-42 माफ करा. गोलंदाजी करण्याकरिता सागर गोंदके, तर स्ट्रायकर एंडकडे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ओंकार जाधव. स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळत आहेत. चला वेळ वाचूया, थोडासा वेळ वाचूयात प्लीज, विनंती आहे. फिल्डिंग टीम तुम्ही खूप वेळ खर्च केलाय. रवी हासे यावेळेस पहिलाच बॉल. रवी हासे यांना आसमान दाखवलंय. क्या बात आहे ओंकार, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. ओंकारचा षटकार. फुलर लेंथवर मिळाला बॉल आणि वाह, ओव्हर द बॉलर हेड. गोलंदाजाच्या डोक्यावरून टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि त्यानंतर चेंडूने हवाई सफर केली. खूप चांगला स्ट्रोक तिकडे एक्झिक्यूट करत असताना पाहायला मिळालेले आहेत. रवी हासे यांच्या विपक्ष हल्ला. समीकरण बदलत चाललंय. 11 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी पाहिजेत अजूनही धावा 36. 11 चेंडू आणि 36ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर रवी हासे तयार होत आहेत. यानंतर वैभवी दूध संकलन केंद्र करे आणि त्यांच्या विरुद्ध टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट रेडी राहायचंय. 2 वाजता रिपोर्टिंग करायची आपल्याला. ओंकार जाधव यांनी अजून एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि या बॉलला देखील सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. फटका खेळलाय खास. रिझल्ट झकास. 6 मिनिटे बाकी आहेत फिल्डिंग टीम आणि त्या 6 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग पूर्ण करायची आहे. 6 मिनिटांमध्ये जर तुम्ही इनिंग पूर्ण केली नाही तर मग तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. एक खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ संपेल त्या क्षणी आतमध्ये घ्यावा लागेल. एक षटकार एक चौकार, 2 चेंडूंमध्ये 10 धावा आल्या आणि आता समीकरण बदललं. शेवटचे बॉल जर आपण पाहिले मित्रांनो तर बाकी राहिलेले आहेत 10 चेंडू आणि पाहिजे धावा 32. युवा खेळाडू ओंकार जाधव, अशा खेळाडूंनाच एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस हा आयोजकांचा आहे.
त्यामुळे असे खेळाडू मिळतात, तालुक्याला मिळतात आणि तालुक्यासाठी खूप चांगलं क्रिकेट ते खेळत असतात. आणि आज ओंकार जाधव त्यातलंच एक नाव आहे. असे अनेक खेळाडू आहेत. मग आपण बोट्याचं रोहन शेळकेला देखील पाहिलं होतं. यावेळेस फुलर लेंथवरचा बॉल मिड विकेटमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर येतात तोपर्यंत एक सिंगल तरी इकडे पूर्ण करण्यात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आणि एकच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धाव फलकावर धावसंख्या झाली 68 धावा. 9 चेंडू आणि 31 धाव्यांची अजूनही गरज. शेवटचे 9 चेंडू बाकी आहेत आणि पाहिजेत 31 धावा. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगचा अतिशय सदाबहार दिमाखदार आयोजन आपण पाहतोय. यावेळेचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, क्रॉस बॅटेड स्ट्रोक आणि विशाल निघोट एका बाजूने किल्ला लढवत आहेत आणि एका बाजूने विशाल निघोट यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. पाहावं लागेल आता चौकार आहे की षटकार आहे, त्याची तपासणी केली जाईल, त्याची शहानिशा केली जाईल. यस, तिथे अनिकेत यांनी कळवलंय षटकार आहे. विजय भाऊ सांगताय षटकार आहे आणि 6 धावा तिकडे प्राप्त केल्या जातील. धावसंख्या जर बघितली तर 74 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे 8 बॉल आणि पाहिजेत 25. 8 चेंडूंमध्ये 25 ची गरज. साई स्वामी यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घुलेवाडी नांदोरी दुमाला एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला संघ मैदानाच्या आतमध्ये साई डोअर्स समृद्धी इन्फ्रा गणेश दादा डोंबरे युवा मंच गुंजाळवाडी खामुंडी हा संघ आपल्याला दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय. 3 मिनिटं बाकी आहेत. 3 मिनिटे बाकी राहिली आहेत. विशाल निघोट स्ट्रायकर एंड कडे बॉलिंग करण्याकरिता बॉलर रवी हासे. पहिल्या डावात रवी हासे यांनी देखील गोलंदाजांच्या विरुद्ध आक्रमण केली होती आणि आता त्यांच्या विरुद्ध देखील आक्रमणे होत आहेत. परत एकदा आहा कडक फटका. बॉल मात्र सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. विशाल निघोटचा विशाल षटकार, अलिशान सिक्सर, जबरदस्त स्ट्रोक. आणि मित्रांनो पहिल्या ओव्हर मध्ये काय घडलं होतं? पहिल्या ओव्हर मध्ये विशाल निघोट यांचा झेल निसटला होता आणि झेल त्याचा उपद्रव काय असेल हे आपण या अगोदर देखील उल्लेख केला होता. आणि आता विशाल निघोटने 36 धावा बनवल्या, नाबाद 36 धाव्यांवर तो आहे. आणि मी त्यावेळेसच उल्लेख केला होता, हा झेल सुटलाय की सामना सुटलाय. येणारी वेळ सांगून जाईल. बॉलर तयार होत आहेत. फुल टॉस, परंतु यावेळेस कनेक्शन चांगलं झालेलं नाहीये. बॉल अकी बेपारे अडवतील तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. धाव फलकावर धावसंख्या झाली आहे 81 आणि आता शेवटचे 6 बॉल धावा पाहिजेत 18. 6 चेंडूंमध्ये 18 धाव्यांची गरज, 3 षटकारांची गरज. एक खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल. फिल्डिंग टीम आपली वेळ संपलेली आहे. एक प्लेयर आतमध्ये घ्यावा लागेल. जेव्हा वेळ संपेल तेव्हा आतमध्ये घ्यावा लागेल. चला एक खेळाडू घ्या इनफिल्डच्या आतमध्ये. शेवटचे बॉल 6 आणि जिंकण्याकरिता धावा पाहिजेत 18. आणि आता बॉलिंग ट्रॅकवर जर पाहिलं तर अकोल्याचे अजून एक युवा टॅलेंटेड गोलंदाज शुभम वाकचौरे आपल्याला बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळतील. बघूयात आता कशा पद्धतीने मॅच पुढे जाणार ते पाहणं देखील गरजेचं आहे. पण या स्पर्धेत पहिल्या दिवसापासून आपण पाहत आलोय की वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे आपण वेळेचं बंधन ठेवलेलं आहे. तुम्हाला प्रत्येक इनिंगला पूर्ण करण्यासाठी वेळ देण्यात आली होती. चला वेळ आता जास्त खर्च करू नका.
आता वेळ जास्त घेऊ नका, मॅच सुरू करा. सहा चेंडू बाकी आहेत आणि धावा पाहिजेत 18. 6 गेंदेवर 18 रन. स्ट्रायकर एन कडे विशाल, तर बॉलिंग साठी शुभम. पाहूयात काय होत आहे, कशा पद्धतीने मॅच पुढे जाते. वैभव कातोरे सरांनी बरीचशी माहिती निश्चितच खेळाडूंना पोहोचवली आहे, कर्णधारांपर्यंत पोहोचवली असेल. 6 बॉलमध्ये 18, 81 झालेले आहेत. 4 खेळाडू बाद झालेले आहेत. विशाल निघोट अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. शुभम वाघचौरे यांना पण मैदानाच्या आतमध्ये. चला चला, वेळ का घेताय रवी हासे सर? चला बरं लवकर. चला मॅच सुरू करू. आणि पंचांचा जो निर्णय आहे तो निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल आणि त्यानंतर मॅचला परत एकदा सुरुवात करावी लागेल. कारण या स्पर्धेत पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय की वेळेतच आपण इनिंगला सुरुवात केली आणि वेळेतच इनिंगला संपवलेलं आहे. आणि ज्यांनी ज्यांनी वेळेत इनिंग पूर्ण केली नाही त्यांना पेनल्टीला सामोरं जावं लागलेलं आहे. चला बरं, आता लवकर मॅचला सुरुवात करा. 6 बॉल बाकी आहेत, 18ची गरज आहे. 10 मिनिटं तर तुम्ही असेच खर्च केलेत. सहा चेंडूंमध्ये 18. तर बॉलिंग करण्याकरिता आपण बघू शकतो शुभम वाकचौरे यांना मात्र बॉलिंगसाठी आमंत्रित केलंय. साई स्वामी यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घुल्लेवाडी नांदुरी दुमाला संघ एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे साईडवर समृद्धी इन्फ्रा, गणेश दादा डुमरे युवा मंच,
हा संघ आपल्याला दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतो आहे. गुंजाळवाडी खामुंडी शुभमच्या विरुद्ध विशाल निघोट. पहिलाच बॉल फुल टॉस आणि खराब चेंडू इकडे बघायला मिळतोय आणि गोलंदाजाचा देखील फुल्ली लॉस झालाय. मला वाटतंय चेक केलं जातंय चेंडू कमरेच्या वर आहे का ते मात्र तपासलं जाईल. भीमर आहे का ते तपासलं जाईल आणि त्यानंतर आपल्यापर्यंत पुढचा एकदा निर्णय पोहोचवला जाईल. बघूयात आता तिसरे पंच अमन शर्मा सर आपल्यापर्यंत जोडले गेलेले आहेत. ते आपल्यापर्यंत निर्णय देखील पोहोचवणार आहेत. DRS चा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. बघूयात काय निर्णय येतोय. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग 2026 महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री ज्यांनी वेगवेगळी पदं भूषवली. सहकार क्षेत्र असू द्या, कृषी क्षेत्र असू द्या, शिक्षण क्षेत्र असू द्या, उद्योगाच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रामध्ये देखील आपल्या तालुक्याला एक वेगळ्या उंचीवर घेऊन गेलेले आहेत. आणि आज महाराष्ट्रातील सर्वात समृद्ध तालुका म्हणून संगमनेर तालुक्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे आणि त्यामागे एकमेव व्यक्तिमत्व आहे. ते नाव म्हणजे बाळासाहेब थोरात साहेब. आणि आज त्यांच्याच वाढदिवसानिमित्त या क्रीडा स्पर्धेचं केलेलं आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. आज चौथा दिवस. पाहूयात आता चेक केलं जातंय. षटकार तर आहेच परंतु चेंडू कमरेच्या वर आहे का ते मात्र इकडे तपासलं जात आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून देखील प्रत्येक हालचालीवर आणि विशेष म्हणजे मैदानावर घडलेला प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला जातोय आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातोय. निर्णय आलेला आहे. इट्स अ नो बॉल. नो +6. एकूण धावा मिळतात 7 आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. विशाल निघोट जबरदस्त बॅटिंग मित्रांनो करतायत. सलामीला आलेले आहेत. एका बाजूने लागोपाठच्या विकेट गेल्या परंतु विशाल निघोट एका बाजूने उभे राहिलेत. आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी मनसरचे सुपरस्टार आणि अशा परिस्थितीतले आदर्श खेळाडू आहेत. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने चेस मास्टर म्हणून विराट कोहली यांना पाहतो ना, अगदी त्याच पद्धतीने बॅटिंग केली. 99चा पाठलाग करत असताना त्या संघाचे चेस मास्टर झालेत विशाल निघोट. फ्री हिट. त्यावर मात्र आक्रमण केलं. मिड विकेट मध्ये फिल्डर अभि पुंडे आलेत. एकदा पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा मात्र इकडे प्रयत्न नाही आहे. एकच धाव त्या ठिकाणी आणि धावसंख्या मात्र 1 ने पुढे गेली आहे. सामना रंगतदार. सामना मात्र चित्त थरारक होतोय. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता अतिशय हाय व्होल्टेज आपल्याला सामना पाहायला मिळतोय. 5 चेंडू 10. वेल्हाळेचे माजी सरपंच सन्माननीय तानाजी भाऊ शिरतार साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. हे पहा एकत्र येऊ नका ना आता फिल्डिंग टीम. चला एकत्र येऊ नका. मॅचला आपण सुरुवात करू परत एकदा. 5 बॉल मध्ये पाहिजे 10. यानंतर वैभवी दूध संकलन केंद्र करे आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळेल टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट म्हणजे सुपर 8 या मॅचच्या निकालावर अवलंबून राहील. या मॅच मध्ये जर फलंदाजी करणारा संघ जिंकला तर मग सुपर 8 मध्ये पहिली मॅच आपल्याला निश्चितच ती पाहायला मिळेल. बॉलर शुभम यावेळेस समोरच्या दिशेने. वा ओंकार वा. ओंकारची बॅटिंग आवडली असेल तर ओंकार जाधव साठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. युवा टॅलेंटेड खेळाडू आहे आणि एमर्जिंग प्लेअर आहे. काय बॅटिंग करतोय. 2 युवा खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध आहेत. पोखरे हवेलीचा सुपरस्टार, पोखरे हवेलीचं भविष्य, संगमनेरचं भविष्य म्हणजे ओंकार जाधव. 5 बॉल मध्ये 10 ची गरज होती. मॅच आली आहे 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 रन. 4 चेंडू आणि 4 ची गरज. शुभम यावेळेचा बॉल हवेत. फटका फसलाय आणि तिकडे झेल झालेला आहे. शुभम वागचौरे पलटवार करतायत. शुभम वागचौरे विकेट मिळवत आहेत. ओंकार जाधव यांना परतावं लागेल. खेळाडू बाद. विशाल देखील 44 धावेवर नाबाद आहेत बॅटिंग करत असताना. तर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळतील. बॅटिंग साठी जर पाहिलं तर वडगाव पांचे
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळतील. सौरभ यांना आपण पाहू शकता, सौरभ शिरसाट. वडगाव पानचे सौरभ. बॉल बाकी आहेत 3 आणि 3 चेंडू आणि 4 ची गरज. चला वेळ वाचूयात आपण. बॅटिंग टीम तीन चेंडू आणि पाहिजेत 4 धावा. शुभम वाकचौरे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सौरभ शिरसाट. 3 चेंडूंमध्ये 4 धावा रोखल्या जाणार का? त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. रोखल्या जाऊ शकतात. एका चेंडूमध्ये 6 धावा होतात क्रिकेटमध्ये, परंतु 6 चेंडूत एकही धाव होत नाही. त्यामुळे या क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 3 बॉलमध्ये आता 4 ची गरज. मॅच मात्र रंगतदार होते. शुभम वाकचौरे एका बाजूला आहे तर सौरभ दुसऱ्या बाजूला. बॅट वेगात फिरवली आहे, तिथे मात्र कनेक्शन झालेलं नाही. आणि इथे काय घडलंय? आता मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे. फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेत का ते तपासलं जात आहे. आणि बघूयात आता फलंदाज जर पोहोचलेले असतील तर मग धावही मिळेल, पोहोचलेले नसतील तर अजून एक धक्का बसेल बॅटिंग टीमला. आणि विशाल निगोटे येथील स्ट्राईकला. निर्णय आलेला आहे फलंदाज धावबाद. फलंदाज बाद आहेत. चला नवीन फलंदाज थोडंसं लवकर या. दोन बॉल बाकी आहेत आणि 2 बॉल मध्ये 4 धावा. श्रीकांत काशी देत आहेत बॅटिंग साठी, परंतु स्ट्रायकर एंड कडे जर पाहिलं तर विशाल निघोट. वडगाव पानचे खेळाडूच आहेत श्रीकांत काशी, आता बॅटिंग साठी येत आहेत. परंतु आंबेगाव तालुक्यातील मनसर निघोटवाडीचे विशाल स्ट्रायकर एंडला आहेत. बॉलिंग साठी जर पाहिले तर अकोल्याचे युवा टॅलेंटेड गोलंदाज ज्यांनी अनेक स्पर्धांमध्ये आपला प्रभाव टाकलेला आहे ते शुभम वाकचौरे आपल्याला बॉलिंग साठी पाहायला मिळतात. आज शुभम वाकचौरेला देखील हिरो बनण्याची संधी आहे. आज शुभमने जर या 2 बॉल मध्ये 4 धावा रोखल्या तर शुभम वाकचौरेच्या नावाची चर्चा होईल. परंतु विशाल निघोटने जर या धावा बनवल्या तर विशालची ही चर्चा होणार आहे. बॅट फिरवली आहे वेगात, कनेक्शन नाही, कनेक्शन नाही. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. निर्धाव मॅच आली आहे. 1 बॉल 4 रन. 1 चेंडू आणि 4 धावा. एका चेंडूत आता 4 धाव्यांची गरज. चला वेळ वाचूयात आपण. वेळ वाचूयात चला. साई स्वामी यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घुलेवाडी नांदुरी दुमाला तर दुसऱ्या बाजूला टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. साइडवर समृद्धी इन्फ्रा गणेश दादा डुमरे युवा मंच. मॅच आली आहे 1 बॉल 4. 1 बॉल मध्ये 4 बनवल्या तर मग सुपर 8 मध्ये जाण्याची संधी आहे. परंतु गणेश दादा डुमरे युवा मंच यांनी जर या धावा रोखल्या तर निश्चितच त्यांना ही संधी निर्माण होणार आहे. पाहूयात काय होत आहे. शुभम वाकचौरेच्या विरुद्ध विशाल निघोट. 1 चेंडू बाकी आहे. 4 धाब्यांची आवश्यकता आहे. सर्व क्रीडा रसिकांसाठी पर्वणी, सर्व क्रीडा रसिकांसाठी आनंद देणारा सामना. 1 बॉल आणि पाहिजेत 4 धावा. फुलर लेनवरचा बॉल फिल्टर. पहिल्या ओव्हर मध्ये सागर गोंदकेकडनं चूक झाली, परंतु शेवटच्या बॉलवर सागर गोंदकेनं झेल पकडला आणि शुभम वाकचौरेचे कौतुक. त्यानेही मात्र या ठिकाणी हा सामना जिंकून दिलाय. गणेश दादा डुमरे युवा मंच या संघाला मात्र इथे विजय प्राप्त करून दिलेला आहे. चला टॉस करू आपण. साकूर मांडवे टॉस साठी या. शुभम वाकचौरे यांच्यासाठी संघ मालकांच्या वतीने 3000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. नवनाथ पानसरे, गणेश दादा डुमरे आणि इंजिनियर शुभम पावसे यांच्या वतीने 3000 रुपयांचे बक्षीस शुभम वाकचौरे यांना. साकूर मांडवेची टीम चला टॉसला. साकूर मांडवेचे कॅप्टन आणि गणेश दादा डुमरे युवा मंच टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. गणेश दादा डुमरे युवा मंच टीमचे कॅप्टन चला लवकर. आणि साकूर मांडवे
विजय शिरसाट चला आणि प्रवीण नाईकवाडी. कोण? रवी सर तुम्ही का? चला प्रवीण नाईकवाडी या, आपण टॉस करूयात लगेच. शुभम वाकचौरेचं कौतुक करावं लागेल, चांगली गोलंदाजी केली त्याने आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर सामना जिंकून दिला. 1 बॉल 4 ची गरज असताना सागर गोंदके यांनी पकडला झेल. शुभम वाकचौरे ऑनलाईन तुम्हाला 3000 रुपये जमा झालेले आहेत. टॉस होतोय अनिल केदार यांच्या शुभ हस्ते अनंतरच्या मॅचचा. कॉलबॅक मधील हा तिसरा सामना आहे. गणेश दादा डुंबरे युवा मंच हा संघ जर इथे जिंकला तर ते सरळ सुपर 8 ला जातील. साकूर मांडवे टीम जर जिंकली तर मग नेट रन रेट वर एक टीम जाईल सुपर 8 मध्ये. पाहूयात काय घडेल. टॉस जिंकलेला आहे गणेश दादा डुंबरे युवा मंचने. निर्णय लगेच द्या. दादा डुंबरे युवा मंच टीम टॉस आपण जिंकलेला आहात. यानंतरची मॅच सुरू होईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात संदीपजी भालके यांना. काय निर्णय आहे? धन्यवाद शाहरुख पठाण. काय क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलेला आहे. साईड ओव्हर्स समृद्धी इन्फ्रा गणेशदादा डुंबरे युवा मंच घुलेवाडी खामुंडी. त्यांच्या विरोधात वीरभद्र देवा उद्योग समूह साखर मांडवे. 10 मिनिटाचा गॅप दिला जाणार आहे.